हा गोंधळ, हे कार्यक्रम, छत्रपती शिवरायांचा पुतळा, शंभू महादेवाचा पुतळा, हे मंडप, ही गर्दी, हे सर्व आहे आष्टी येथील. मी मागच्या व्हिडिओत सांगितलं होतं की कार्यक्रम तिथेच संपला नाही, आणखी पुढे आहे तो हा कार्यक्रम. मी पुणे येथून आष्टीला गेले आणि तिथे एका कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन केले. माजी आमदार भीमरावजी धोंडे यांनी इथे कार्यक्रम घेतला होता. अत्यंत चांगला कार्यक्रम झाला. विविध कार्यक्रम राबवले गेले. खूप छान प्रतिसाद लोकांचा होता. एक आदर्श सरपंच म्हणून ज्यांनी काम केलं, ग्रामीण विकासाच्या चळवळीला बळ दिलं, ते पोपटरावजी पवार देखील होते. अनेक शासकीय अधिकारी देखील होते. खूप दिवसांनी छान भाषण करायचा योग आला. जलसंधारण, शेती, सामाजिक व्यवस्था, झालेले बदल ह्याच्यावर मन मोकळं बोलले. माझं भाषण मलाच कधीच आवडतं त्यातलं हे भाषण आहे. कारण स्वतःचं रेटिंग कसं करणार, हे भाषण मी वेगळं तुमच्याशी शेअर करेन. कार्यक्रम आटोपून मी पुण्याकडे हेलिकॉप्टरने निघाले आणि तिथून मग पुढे मी गाडीने मुंबईपर्यंत आले. मुंबईला येईपर्यंत मध्यरात्र झालेली होती. आजचा दिवस सकाळचा, रविवारचा 2-3 बैठका ऑनलाईन झाल्या. आणि पहा मी काय केलं, सगळ्या रंगांच्या फुलांचे रोपटे आज आणले. कारण पावसाळ्यामध्ये इतकं नुकसान झालं. पहा, या कुंड्यामध्ये इतकी फुलं झाडं होती, सगळे मरून गेले. इतका वादळ, वारं, पाऊस, सगळे माझ्या कुंड्यामधली झाडं मरून गेली होती. मग मी छान रोपटी आणली आणि मग छान ते लावली. माझ्या जीवाची तेवढी ताकद नव्हती, कारण माझा डावा हात थोडा जखमी आहे. मला कॅप्सुलायटिस आहे, त्यामुळे मला वजन उचलता येत नाही किंवा त्या हाताने फारसं काही श्रम घेता येत नाही. खूप दुखतं. तर या माझ्या शिवनी मला मदत केली आणि आम्ही मिळून ही झाडं लावली. खूप छान दिसत आहेत ती झाडं. त्याचबरोबर माझ्या लेवलला मी हे छोटंसं कुंड आहे, त्याच्यात एक रोप लावलं. पहा किती छान दिसतं आहे ते, आणि हवेमध्ये किती छान असं ते डोलतं आहे आणि किती मस्त वाटतं आहे. खूप छोट्या छोट्या गोष्टीत असा मी आनंद घेते, जर मला थोडा वेळ मिळाला तर. दुसरा माझा आनंद असतो तो म्हणजे हा वेडा आमचा बादशाह. तो इतका उत्साही प्राणी आहे. बघा, त्याला एक खेळणं आणलं आहे माझ्या मुलांनी आणि त्या खेळण्याच्या बरोबर तो खेळतोय एकटाच आणि नुसता पळतोय वेड्यासारखा. त्याचं लक्षही नाही की मी त्याचा व्हिडिओ घेते. त्याचा एवढासा जीव आहे, पण ते अख्खं कार्पेट त्यांनी इकडे तिकडे फेकून टाकलं आहे. माझ्या दुसरा एक डॉगी आहे ब्राउनी नावाचा. त्याच्या डोळ्यामध्ये इन्फेक्शन झालं आहे. डॉक्टरनी ऑपरेशन सांगितलं, पण त्याच्या वयाप्रमाणे आम्ही ते करू नये असंही विचार केला. मग माझ्या मुलाला फार वाईट वाटलं. मग त्यांनी त्या दोघांसाठी छोटेसे खेळणे घेऊन आला. पहा, त्या खेळण्याला हा किती मुरकतोय आणि किती उड्या मारतोय, त्याच्यामध्ये किती एनर्जी आहे. असा होता माझा संपूर्ण आठवडा. प्रचंड दगदगीचा, प्रवासाचा, राजकीय, सामाजिक, अगदी धार्मिक गाठीभेटींचा देखील होता. हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला, हा दौरा तुम्हाला कसा वाटला, जरूर सांगा. उद्या सोमवार आहे, नवीन आठवडा सुरू होतो आहे. श्रावण महिन्याचा शेवटचा दिवस आहे. उद्या बैलपोळा देखील आहे आणि या सर्व निमित्ताने उद्याच्या नवीन आठवड्याची सुरुवात होणार आहे. हा आठवडा तुम्हाला सर्वांना खूप खूप सकारात्मक जाओ, हीच आपल्या सर्वांना शुभेच्छा देते. आणि माझा व्हिडिओ आपल्याशी वेळोवेळी शेअर करतच राहीन. पुढचाही कार्यक्रम शेअर करत राहीन. आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर सांगा. धन्यवाद. गुड नाईट.